तर आज आपलं भाग्यच म्हणायचं की या व्यासपीठावर आज या ठिकाणी भाऊ कदम सारखं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. परदेशात राहून सुद्धा मराठीत शूटिंग करणारे असे भाऊ कदम. परदेशात? हा नाही हो, काहीतरी चुकतंय. परदेशात डोंबिवलीत राहतात ना. ते परदेशातच आलं. तिकडे टोल नाही, पासपोर्ट मागतात. तर डोंबिवली मुंबई असा रोज प्रवास करणारे भाऊ कदम अत्यंत शांत असे व्यक्तिमत्व. कुणी कितीही बोललं तरी कुणाही पुढे तोंड न उघडणार अत्यंत मावाळ स्वभावाचं व्यक्तिमत्व. मावाळ मवाळ म्हणूया. अत्यंत मवाळ स्वभावाचे डिक्टो स्वप्नील जोशी सारखे दिसणारे महेश मांजरेकर सरांना कधी न घाबरणारे वैभव मांगल्यांचे परम मित्र भाऊ कदम. नाटकाच्या प्रयोगात हमखास आपली एंट्री विसरणारे. कधी कधी विसरले काय इशारा की करून गेलो गावाच्या प्रत्येक प्रयोगात एंट्री विसरलेली आहेत ती. नाही नाही नाही. काय भाऊ हा खरं आहे का खोटं आहे? नाही हे इन्फॉर्मेशन मांगलेन दिली आम्हाला. तो खोटारडा आहे तो काही. तर वरून कीर्तन आणि आतून तमाशा अशा व्यक्तिमत्वाचे भाऊ कदम. अरे हे पिक्चर करतात आणि लोकांना धमक्या देतात पिक्चर वाजला पाहिजे म्हणून. कसं माहितीये कसं? यांनी पिक्चर केला वाजलंच पाहिजे. अरे तू कर ना, काय करून वाजव ना, आम्हाला धमक्या का देतो? वाजलंच पाहिजे. दुसरा पिक्चर काय कुठला? सांगतो ऐका. अरे तू सांगत बस ना, आम्ही काय ऐकायचं? आम्ही ऐकायचं का नाही ते आम्ही ठरवू. तू सांगायचं काम कर ना. परदेशात गेल्यानंतर पाऊंड आणि रुपयातला फरक न कळणारे चिल्लर प्रमाणे पाऊंड उडवणारे असे भाऊ कदम. हो, परदेशात गेल्यानंतर पाऊंड प्रमाणे चिल्लर उडवणारे हा रेफरन्स आपण डॉक्टर सावेला विचारू. पाऊंड डॉक्टर चिल्लर काय किस्सा आहे? डॉक्टर हा किस्सा आहे म्हणजे पहिल्यांदा दुबई नाही सॉरी लंडनला गेलो होतो. माझी पहिलीच वेळ, भाऊची दुसरी वेळ. त्यावेळेचा किस्सा की भाऊनी त्यावेळेला पैसे कन्वर्ट केलेच नव्हते. मी उगाच थोडेसे करून गेलो होतो पाऊंड. आणि त्या लंडनच्या वॅक्स म्युझियममध्ये तिकडे गेलो. तिकडे कोणीतरी उगाच आमचे फोटो काढले. दोघेच फिरत होतो. मग बाहेर आल्यानंतर तिकडे ते फोटो डिस्प्ले केले त्यांनी. मग भाऊचं अरे आपला फोटो चांगला आलाय डॉक्टर, हा घेऊया आपण फोटो. म्हटलं हा घेऊया ना, एक आठवण राहील भाऊ बरोबर. मी बाहेर विचारलं त्या बाईला केवढ्याला. बरं आपल्याला काय दिस दॅटच्या शिवाय इंग्लिश येत नाही. मला थोडं येत होतं. भाऊ म्हणे तूच बोल. मग ती म्हणाली 10 पाऊंडला 1, 15 पाऊंडला 2. म्हटलं भाऊ काय करायचं, 10ला 1 आहे, 15ला 2. आणि म्हणे स्वस्त आहे आपल्यापेक्षा. स्वस्त आहे घेऊन टाक. किती घेऊ? 2 घे, 1 तुला 1 मला. म्हटलं भाऊ 2 घे ना. 15 पाऊंड मी देतो ना तुला तिकडे गेल्यावरती तुझे पाऊंड. ठीक आहे 2 घेतले. बाहेर आलो. स्वस्त पडले रे. माझ्याकडे मोबाईलचं बघ तुला सांगतो, मोबाईलमधून आपण जर काढला तर एक 8-9 रुपयाला जाते डोंबिवलीत कॉपी आमच्या. इथे साधारण 15ला 2 म्हणजे 7.5-7.5लाच पडली आपल्याला. म्हटलं भाऊ हे पाऊंड आहेत. मग काय झालं? म्हटलं साधारण 85 रुपये म्हणजे 1 पाऊंड. काय सांगतो? हा एक फोटो केवढ्याला पडला आपल्याला? साधारण 500 रुपये. परत घेते का बघ ना म्हणे. तो परत द्यायला चालला होता फोटो. तर अशा लढीवाळ कनवाळू भाऊ कदम यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय चेहरा भोळा भानगडी 16 संघटनेचे अध्यक्ष पुष्कर श्रोत्री यांना. वा वा वा. तर आज चला हवातीच्या मंचावर एकमेव अधिकृत बाई आलेली आहे. अधिकृत ही एकटी अधिकृत आहे, बाकी सगळे अनधिकृत आहे. ते एकट्याच बाईसारख्या अशा खमक्या वावरतात की नाही सगळ्यांना पुरून उरतात. तर कमीत कमी शब्दात कॉमेडी करणाऱ्या पण पूर्ण पेमेंट घेणाऱ्या अशा श्रेया बुगडे आज इथे आलेल्या आहेत. या ठिकाणी नवऱ्यापेक्षा शाहरुख खानवर जास्त प्रेम करणाऱ्या. काय बोलताय? काय बोलतो म्हणजे आम्ही बघितलंय. मग तो शाहरुख खान होता एपिसोड मध्ये किती मिठ्या मारत होत्या. मारला की नाही मिठ्या? चिडून बघू नका, लिहिलेलेच. तर मॅडम सोशल मीडियावरती लय ऍक्टिव्ह असतात. फेसबुक, ट्विटर,
इंस्टाग्राम सगळ्यावरती लय ऍक्टिव्ह, पण फेसबुकवर स्वतःच्या चेहऱ्यापेक्षा स्वतःच्या पायाचे जास्त फोटो टाकणारे. पायाचे फोटो कसे काय हो? पायाचे फोटो कोण पायाचे टाकतं? फोटो टाकतात बांदेकर, टाकतात. आमच्याकडे प्रूफ आहे. कसं काय? हे बघा फोटोच आणलाय. हे बघा त्याच्यातला एक पाय हेमांगी कवीचा पण आहे. तो थोडा वीक आहे, मग उलटा केला, मग कमी झाला. मला काय वाटतं माहिती का मॅडम, तुम्हाला ना सेल्फी नीट काढता येत नाही. सेल्फी काढताना ना तो फ्रंट कॅमेरा असा उलटा ऑन करायचा असतो. तुम्ही ते करत नाही म्हणून पायाचे फोटो निघतात. हा तुमचा प्रॉब्लेम आहे. तर अशा हर हुन्नरी कलाकारांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो अखिल भारतीय श्रेयाचे डायलॉग थोडे तरी वाढवारे संघटनेचे अध्यक्ष सई तामणकर यांना. आणि आज आपल्याकडे अद्वितीय असे सागर कारंडे सुद्धा आलेले आहेत. एकाच जन्मात स्त्री आणि पुरुष असे दोन्ही जन्म अनुभवणारे असे सागर कारंडे. मुलींकडून सतत आय लव्ह यू ऐकायची इच्छा असणारे सागर कारंडे. सतत तुम्हाला असं वाटतं की मुलींनी तुम्हाला आय लव्ह यू म्हणावं, म्हणून अत्यंत इरिटेटिंग अशी रिंगटोन ठेवणारे सागर कारंडे. काय सांगता काय? बघा खरं म्हणजे तुम्हाला रिंगटोन तुम्हाला ऐकवतो लगे इथल्या इथे रिंगटोन ऐकवा. नाही खूप ऐकवा तुमच्याकडे ऐकवा तुम्ही कारंडे. मला कोणीतरी फोन केला पाहिजे तर ते. करेल ना तो. फोन करा. हा माझ्याकडे नंबर नाही त्याचा. अरे, अच्छा बाबा, I love you, I love you, I love you. खरं सांगा ही रिंगटोन बायकोला माहितीये का? हो हो माहिती आहे. तुमच्या बायकोला. तर सतत बायकांचे रोल केल्यामुळे सध्या हळदी कुंकू, बारस, डोळा जेवण अशा इव्हेंटच्या सुपाऱ्या घेणारे सागर कारंडे. पण खऱ्या अर्थाने दिलदार, अनेक दोस्तांमध्ये रमणारा असा माणूस. अनेक मित्र असणं लय भाग्याचं असतं मंडळी, वेगळे पण असतं. यांचे असे अनेक मित्र आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर भारत गणेशपुरे. उदाहरण द्यायचं झालं तर गणेशपुरे भारत. आणखी उदाहरण म्हणजे विदर्भाचे भारत गणेशपुरे. अजून एक उदाहरण म्हणजे गोरेगावचे भारत गणेशपुरे. अशी अनेक उदाहरणं आहेत आणि अनेक मित्र त्यांनी जोडून ठेवलेले आहेत. तर त्यांचं स्वागत करण्याकरता मी इथं आमंत्रित करतो अखिल भारतीय बाईचं दुःख सागरलाच कळतं संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ जाधव यांना. आणि आता या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत चला हवा विदे या जोरदार कार्यक्रमाचे दिग्दर्शक निलेश साबळे यांचं. इंडस्ट्रीतल्या लोकांनी आपल्याला सतत मान द्यावा म्हणून आपल्या नावापुढे डॉक्टर लावणारे साबळे. आणि कार्यक्रमामध्ये सतत आपल्या डॉक्टरकीचा उल्लेख करून आपले पेशंट वाढवणारे असे एक कलाकार. झी मराठीनं खरं तर याकडे लक्ष द्यायला पाहिजे. सतत यांच्या दवाखान्याची तुम्ही फुकट जाहिरात करता, तुम्हाला कळतं का नाही? असं तर नवरा माझा भवरा या एकमेव जगप्रसिद्ध चित्रपटातून घराघरात पोहोचलेले असे साबळे गेली अनेक वर्ष अँकरची भूमिका करणारे, कुशल पासून तुषार देवल पर्यंत कुणीही त्यांचं ऐकत नाही असे निलेश साबळे यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो अखिल भारतीय बोगस डॉक्टर पासून सावध राहणारे संघटनेचे अध्यक्ष प्रसाद ओक यांना. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.